अजिंक्य सातारा अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजे सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती युवराज पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती चला विनंती असेल अजिंक्य सातारा संघाचे खेळाडू उपस्थित आहेत. विनंती असेल पुणे वॉरियर्स टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले नाहीयेत, पाठवून द्यायचे. पहिल्या बॉल वरती लेग बायची एकदा वार टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 ऑन द बोर्ड. एक धावजी मात्र धावफलकावरती आहे. गोलंदाज असतील गोलंदाजी ट्रॅकवर. पुणे टीम एक्स्ट्रा प्लेयर बॉलरचं आम्हाला नाव माहिती नाहीये. मग या ना इकडे. अवी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच बॉलिंग मार्क वरती तयार. या विस्कट करायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेले नाहीये. सुपर सब दोन्ही संघांचे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. दोन्हींचा करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 22 एकदा वार टीमच्या टोटल मध्ये आणि यावेळेसचा बॉल लाईन खराब पाहायला मिळतीये मात्र येस आपण पाहू शकतो वाईट. येस अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल चाली 8 टीमच्या टोटल मध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. आपण पहिल्या मॅच मध्ये 98 धावेंचं टार्गेट पाहिलं, जिथे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला एक इनिंग अशी पाहायला मिळाली जिथे धावेंचा पाऊस होता आणि दुसरी इनिंग अशी पाहायला मिळाली जिथे धावेंचा संघर्ष पाहायला मिळाला. एकीकडे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच खऱ्या अर्थानं बॅटिंग आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळाली सुंदर अशी बॉलिंग. यावेळेस फटका सुरेख पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार.
संजीवनी प्रदान करेल. यावेळेस फटका सुरेख. हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील झालेत कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट. साच बाज और ताज. 3 धावा झालेत कंप्लीट आणि 3 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 19 पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. जरी चौकार गेला नाही तरी आमच्यामध्ये दमकम आहे, आमच्यामध्ये हिम्मत आहे. वी कॅन डू इट. आम्ही करू शकतो. आणि मैदानावरती 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट करत असताना काढल्यात आणि त्यामुळे मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 3 आणि 3 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका सुरू आहे. फुल टॉस बॉल होता. व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. कार्पेटच्या सहाय्याने जोपर्यंत गॅदरिंग करण्यात येईल घेतलेली ही सिंगल पाहायला मिळते. ज्यावेळेस क्रिकेटची एक मॅन्युअल निघेल त्या मॅन्युअलचा पहिला धडा म्हणजे अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. अगदी तेच मैदानावरती केलं जातंय. पहिला बॉल जो मात्र चांगला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती डाऊन द बॉल लेग साइड जात होता. अगदी त्या बॉलला फाईन लेगच्या दिशेला ड्राइव्ह केला आणि त्यानंतर लोवा फुल टॉस वरती हा आक्रमक कल्ला चढवला गेला होता. यावेळेस फटका सुरेख. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने मारा चौकाने वाला बेहतरीन चौका. जगलिंग आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डर मात्र सिंगल झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सुरेख पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आपण पाहू शकतो 12 धावा खर्च केल्या गोलंदाज भ्रुमिलने आणि कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 26 धावा. पहिलं षटक जो मात्र पॉवर प्लेचं होतं 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन खुली झाली आणि त्यानंतर 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनची पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या काही नियम या काही अटी आहेत रूल्स आणि रेग्युलेशन आपण पाहू शकतो ते मात्र रेडिओलॉजी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. यावेळेसचा बॉल पाहायला मिळतो. इट्स वेस्ट ऑफ वाईट बीमर. मैदानावरती आपण पाहू शकतो हुआ तो हुआ, कमाल हुआ और धोती फाड़ के रुमाल हुआ. धाव नाहीये फक्त नोची एक धाव. म्हणजे एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. धावा येत नाहीयेत. अशा वेळी वेस्ट ऑफ व्हाईट बीमर मिळाला. त्यावरती नशिबाने देखील साथ दिली नाहीये. फ्रीटचा बॉल. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल चाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतो. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 28 धावा. निखिल तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस फुल टॉस बॉल होता मिड विकेटच्या दिशेला. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा बॅकिंग स्वतःच्याच माध्यमातून करेक्शन करत असताना 2 धावा झालेत कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा, 30 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसला आणि मैदानावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आहे की 6 हा प्रश्न असेल आणि येस बॉल सीमा पार आलाय. चौकार. 4. यावेळेस आपण पाहू शकतो इथे कॅच झाली आहे कंप्लीट. पकडो कॅच और जीतो मॅच. टेक द कॅच अँड विन द मॅच. हा समीकरण झाले कंप्लीट. गणेशने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. पाहूया चैतन्यच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तिसऱ्या षटकामध्ये चैतन्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते म्हणजेच बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावरती चैतन्य आलेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर निखिल. फटका इथे बॅक टू द बॉलर खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न मात्र बॅक टू द बॉलर हा खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी नजाकत दाखवणारा नसाकत बरा दर्जेदार 4. ओ गॉड. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. राहुल. ऑप्शनच्या बाहेर जास्त शफल झाले. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिड विकेट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग या क्षेत्राला टार्गेट करायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला मात्र डाऊन द लेग साइड बॉल असेल. हा बॉल असेल वाईड. अवंतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल 39. 39 धावा. फुल टॉस बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 40 पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगले षटक आतापर्यंत हाताळत असताना राहुल पाठक आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तेच करायचा प्रयत्न. बघा म्हटलं जातं अंतरुण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिट नुसार तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल तुम्ही एकच फटका खेळाल असं चालत नाही. दिस इज क्रिकेट अँड यू हॅव टू बिहेव लाईक अ बॉल. ज्याप्रमाणे चेंडू असतो त्याप्रमाणे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. येस यावेळेस सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार.
आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 46, 46 धावा. Yavis, what a catch! Cut and caught by the keeper. This is my catch and I will surely take असं म्हणत असताना घेतली कॅच. पाहायला मिळते 46 या षटकाचा विचार केला खूप चांगली गोलंदाज राहुल पाठकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आपण पाहू शकतो चेंडू जो मात्र शिल्लक आहे. आतापर्यंत राहुलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. तर अशा रीतीने आपण पाहू शकतो चौथ्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 47 विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला इम्प्रेसिव्ह कमबॅक जो मात्र मैदानावरती राहुल पाठकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघा प्रत्येक मॅच साठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर देखील आहे. त्यामुळे नक्कीच आपण प्रत्येक गोष्टी प्रत्येक बारकाईवरती नजर ठेवणार आहोत. ॲज अ स्कोरर आपल्यासोबत प्रसाद सर जॉईन झाले, त्यांचं कौतुक करणं गरजेचं राहील. खूप कमी वयामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र समीकरण. अवी आहेत सेकंड स्पेल मध्ये, अवी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. त्यावेळेस फटका सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खूप सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल चाली 8 टीमच्या टोटल मध्ये धावफलकावरती धावा आपल्याला बघता पाहायला मिळतील 48 विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती असतील. अविने कमबॅक केलंय. इथे कॅच झाली आहे ड्रॉप. पकडो कॅच और जीतो मॅच, छोडो कॅच और हारो मॅच, हा क्रिकेटचं समीकरण असतो. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो कॅच झाली आहे ड्रॉप. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा, अशा रीतीने पाहू शकतो. कंप्लीट झाली आहे मैदानावरती सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील बघता 49 49 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक बेमिसाल पाहायला मिळतोय. डीप मध्ये असेल फिल्डर, मात्र फिल्डरच्या माध्यमातून प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले. मात्र चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 51. 50 अप फॉर टीम. एक माइलस्टोन असतो ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेट खेळता. 50 धावा आणि 50 धावांचा माइलस्टोन झालाय पार. यावेळेसचा चेंडू इथे येस पाहू शकतो. गॅप शॉट सिलेक्शन मिळतीये. नशिबाची साथ, बॉल सीमा पार आणि नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. कोई न बच के जाने पाए, डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए. जो फील करे वो जाके दो
नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. एंड ऑफ अ 5th ओव्हर. 5व्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. आपण पाहू शकतो लालच पुरी बला आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण. जिथे एक धाव नव्हती तिथे एका धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट झाले. न्यू बॅटर मैदानावरती एंटर करणार आहेत ते म्हणजेच प्रवीण. पाहूया प्रवीणच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा एक कारनामा करतील किंबहुना किती धावांपर्यंत पोहोचायची मजाल गाठली जाईल हे थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. दिल ना उम्मीद नाकामी तो है लंबी है गम की शाम ही तो क्या वो शाम ही तो है. जरूर संघ थोडासा अडचणीमध्ये आहे मात्र बॅकफूट वरच्या संघाला फ्रंट फूट वरती आणावा लागेल. डॉट बॉल आलाय. बेल निघलेली आहे का? हा चुरस आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक संघाच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये चुरस तितकी महत्वाची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी नाही. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. आमचे एक मित्र आहेत म्हणतात खोटं बोला पण रेटून बोला. तसंच सिंगल झाली 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल बघता बघता 56 या आकड्यावरती. 56 ऑन द बोर्ड. 56 धावाचा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडू शेवटचे शिल्लक. यावेळेस कॅच झाली ड्रॉप आणि थर्डमॅन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल व्हायला मिळते. बघा ज्यावेळेस तुम्ही कॅच घेता आय ऑन द बॉल त्यानंतर तुमच्या हाताची पोझिशन शेवटच्या मिनिटापर्यंत चेंडूला पाहणं आणि त्यानंतर चेंडूची गॅदरिंग करणं एवढ्या सगळ्या क्रिया सोबत झाल्या की एक सुंदर झेल तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो थोडंसं अति उत्साह आपल्याला पाहायला मिळाला ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतो. अगदी तेच पाहायला मिळतो. 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत मैदानावरती एसटी रक्षकाच्या माध्यमातून. आणि एसटी रक्षण हा इतका महत्वाचा पैलू आहे टेनिस बॉल क्रिकेट किंबहुना क्रिकेटमध्ये. यावेळेचा स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. डीप मध्ये असेल फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार. वरती डॉट बॉल आलाय. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 63. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने
हेड ऑफ 6th ओव्हर 6व्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 63. 64 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 64चं टार्गेट मैदानावरती असेल सेट. पाठवायचे विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. पुणे वॉरियर टीम सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित पाठवायचे थोडंसं सहकार्य करा. तर चालू असलेली मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत अजिंक्य सातारा आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ पुणे वॉरियर्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
जर पाहायला गेलं तर 6 षटकांचं पूर्वार्ध पाहिलं त्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 63 होती. 64 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. 10.76 ची सरासरी जी मात्र मेंटेन करायची आहे. बॉलरचं नाव सांगायचं विनंती असेल. युवराज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. आपल्या स्पेल मधील पहिला आणि सांगी कोट्यातील देखील हा पहिला षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती गणेश आणि त्यांच्या सोबतीला पंकज. स्ट्रायकर एंड वरती पंकज आणि त्यांच्या सोबतीला गणेश आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा येतो हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहू शकतो. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होते. पंचांनी वाईड चेंडू जो मात्र घोषित केला. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईड येत आहेत. पहिला आउटसाइड ऑफ स्टंप, दुसरा मात्र आउटसाइड लेग स्टंप अशी पिचिंग झाली. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने. बॉल चालला इनफिल्ड मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते ऑन साइडला. आपण पाहू शकतो शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग चांगली झाली आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं. इथे चांगला फटका आपण पाहतोय. ऑफ साइडला बॉल जातोय. पडल्यानंतर थोडशा प्रमाणामध्ये वळण घेतलं होतं. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन मध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. येस नो वेट असं कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये असेल त्याच वेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट ची मात्र पाहायला मिळते. अगदी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एक गायक असेल त्याला जे मात्र म्युझिशियनची साथ लागते त्याप्रमाणे इथे बॅट्समनला दुसऱ्या नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनची देखील साथ गरजेची असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत झाली एक धाव कंप्लीट. टॉस जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत जो मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. पुणे वॉरियर्स आणि त्यांचे विपक्ष सांगली सुपर स्ट्रायकर्स असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस बॉल इनफिल्डला बेधून चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. विनंती असेल जी मात्र पुणे वॉरियर्स आणि सांगली सुपर स्ट्रायकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस जो मात्र आता केला जाणार आहे. यावेळेस आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतो. यष्टीरक्षक येतील बॉलला गॅदर करतील तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. स्ट्रायकर एंड वरती बॅटर देखील तयार. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कॅचची संधी होती. कॅच मात्र सुटली आहे. तोपर्यंत आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 10 पाहतोय. विजयासाठी अजूनही 54 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 54 धावेंचं टार्गेट अजूनही कंप्लीट करायचे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 10. सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर चांगली अशी बॅटल, चांगला अशी मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलरचं नाव सांगायचंय चैतन्य आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. चोपन्न धावेची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल.
54 रन्स टू विन. अजूनही 30 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहू शकतो पुणे वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो संघ जो मात्र अजिंक्य सातारा. चांगला फटका पाहायला मिळतो. बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये. फिल्डर येतील एक्स्ट्रा कव्हरचे. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरं बॉलिंग मार्क वरती बॉलर चैतन्य आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग देखील अप्रतिम झाली. फेकी थोडीशी वाईड होती, हरकत नाहीये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली जी मात्र 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय वाडिश. लॉंग ऑन मधून फिल्डर आलेत. ऑन साइडला फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती 13 पाहतोय आतापर्यंत. या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 सिंगल येत असताना आपण पाहिले. चांगलं असं बॅटल. इथे चांगला चेंडू आपण पाहू शकतो. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. स्टॉप देखील चांगला झालाय. डॉट बॉलची समाप्ती. षट क्रमांक मार्गस्थ दुसरं. धावसंख्या धाव फलकावरती 13. विजयासाठी अजूनही 51 धावेंची गरज अजूनही असणार आहे. षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र दुसरं 2 चेंडूचा खेळ जो मात्र अजूनही शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल लवे मध्ये. पॉइंटचा फिल्डर आलाय. करणार नाही कुठली चुकी. फलंदाज होतोय बाद. मॅच गोल्डन विकेट होती कॅरी. फलंदाज बाद.
येतील, उचलतील, फेकतील डीप मधले, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सातत्याने सिंगल डबलचा खेळ जो मात्र इथे खेळला जातोय आणि सिंगल डबलने काय होणार नाहीये, मोठी फटकेबाजी जी मात्र आता करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतीये. यावेळेस आउटसाइड लेग स्टम्प अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग झाली. पंचांनी तेच पाहिलं, आमच्याकडे वळले. धावसंख्या धावफलकावरती 19 पाहायला मिळतोय. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरा आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करतायत. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहू शकतो. अप्रतिम चेंडू, पायांचा वेग घेतलेला चेंडू होता. बॉल बॉडीला ब्रश झाला, त्यानंतर मात्र एसटी रक्षक जे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. एसटी उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. तर विनंती असेल जे मात्र पुणे वॉरियर्स आणि सांगली सुपर स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करायचे. राजेश सरांनी कॉल केला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. टॉस जो मात्र होणार आहे, राजेश सरांनी जो मात्र आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुणे वॉरियर्स आणि सांगली सुपर स्ट्रायकर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र आमच्या सोबत जोडले गेलेत. बॉलरचं नाव सांगायचं. सचिन शेळके आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहू शकतो व्हाईट बॉल असेल, व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करतील. बाकी कोणी खुश असो किंवा नसो, यावेळेस आपण पाहू शकतो पुन्हा एकदा वाईड बॉल असेल. मी म्हणत होतो बाकी कोणी खुश असो किंवा नसो, मंगेश सर मात्र खुश असतील, कारण पहिल्या मॅच मध्ये कॉम्बॉक्स मध्ये होते, त्यानंतर मात्र इथे खेळाडू कमी आणि सातत्याने कमी तिथे आम्ही, या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व मंगेश सर. आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. टॉस जो मात्र जिंकलेला आपण पाहू शकतो, पुणे संघाने टॉस जिंकला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला एका टप्प्यावर सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4, तो होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार आलाय 4.
मात्र आपण पाहू शकतो प्रत्येक खेळाडूला जे मात्र ऑन साइडला ठेवायचा प्रयत्न केला जातोय, कारण तोच रिझन टार्गेट देखील होतोय. यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. हे षटकामधला आपण पाहू शकतो जो मात्र तिसरा वाईड बॉल येतोय. चार वाईड आपल्याला पाहायला मिळतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर आणि फलंदाजाने हात ठोकलाय. मिड विकेट, सीमारेषा पलीकडे, सिक्सर. या षटकामध्ये जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहू शकतो पुणे संघाच्या बाजूने. बॉल तयार पुन्हा एकदा आणि प्रेशर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बॉलरवरती. यावेळेस पंचांनी वेस्ट फाईट बीमर चेंडू घोषित केलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत मात्र नो+1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. नो+1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 15 चेंडू विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. 29 आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 15 बॉल्स. अप्रतिम अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. काव कॉर्नर मधून थोडीशी स्प्रिंट मारली. मिड विकेटला आले. बॉलला गॅदर करण्यात आलं. स्ट्रायकर एंड वरती फेकण्यात आलं. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 36 पाहायला मिळतीये. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक. यावेळेस चांगला चेंडू होता. फटका मारायचा प्रयत्न झाला होता लेगबायच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल 39 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. 37. चार षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. 12 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलरचं नाव सांगायचंय. अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र आलेत बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अनिरुद्ध आलेत. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील 5वा षट घेऊन तयार.
अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करण्यात आलंय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत ऑन साइडला. त्यानंतर मात्र फेकी चांगली पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. विनंती असेल मित्रांनो थोडासा अंगाला जपायचं आणि त्यानंतर बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलीये 41 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 23 धाब्यांची गरज. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. नुमन्स लँड मध्ये बॉल चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. फेकी जी मात्र चुकीच्या एंड वरती झाली होती. नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली असती तर कदाचित धाबाच्या स्वरूपामध्ये विकेट पडू शकलं असतं. दरम्यान आपण पाहू शकतो 2 धावा ज्या मात्र एकवटले जात आहेत. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 5वं आपण पाहू शकतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43. 9 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 14.00 ची सरासरी ची मात्र मेंटेन करावी लागेल. 9 चेंडू आणि 21 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. षट क्रमांक 5वं सो मात्र मार्गस्थ. पहिल्या चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू 2 धावा आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर तिसरा चेंडू डॉट येतोय. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये जी मात्र अनिरुद्धच्या माध्यमातून. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर रोहन देशमुख यांच्या माध्यमातून 8 चेंडू जे मात्र फेस झाले ज्यामध्ये 15 धावा त्यांनी बनवले. तर दुसऱ्या बाजूला राहुल पाठक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून 2 चेंडू फेस झाले 1 धाव बनवण्यात आली. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या परंतु त्यानंतर मात्र आपण पाहू शकतो 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट येत आहेत. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 21 धाब्यांची गरज. यावेळेस डॉट बॉलची वाईट बॉल असेल. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग देखील फॉलो थ्रू मध्ये चांगली झाली आहे. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 19 runs are required in remaining 7 balls. यावेळी सॉफ्ट हँडनी खेळले होते. फलंदाज शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र बाद होत आहेत. अशा रीतीने 5 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 45 या आकड्यावरती. यष्टीरक्षकाचं नाव सांगा. बॅटची एज लागते. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत.
फिल्डिंग चांगली पाहायला मिळते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. विजयासाठी 4 चेंडूंमध्ये 17 धावेंची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. एसट्या उद्ध्वस्त दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 6वा 5वा. जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 15 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. यानंतर होणारी मॅच पुणे वॉरियर्स आणि त्यांचे विपक्ष सांगली सुपर स्ट्रायकर्स. नाणेफेकीचं कौल जे मात्र पुणे या संघाने जिंकलेलं आपण पाहिलं. येस, नाणेफेकीचं कौल जे मात्र पुणे टीमने जिंकलं. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलंय सांगली सुपर स्ट्रायकर या संघाला आपण पाहू शकतो, जे मात्र फिल्डिंग साठी इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 51 या आकड्यावरती. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावेंची गरज. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने मॅच होती कंप्लीट. मॅच जिंकलेली आपण पाहू शकतो अजिंक्य सातारा या संघाने. अभिनंदन टीम अजिंक्य सातारा अँड हार्ड लक टीम पुणे वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचे, शेक हँड करायचे आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र युवराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते असतील या मॅचचे बेस्ट बॅटर. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर बॉलर चैतन्य आपल्याला पाहायला मिळतील आणि ते देखील मॅन ऑफ द मॅच असणार आहेत. आणि फिल्डरचा जर विचार केला तर